सध्याची सटाणा शहराची परिस्थिती आपण आल्यावर बघितली असेल. याला तात्पुरता आता काही पर्याय करणार आहेत की जसं आहे तसंच ठेवणार आहे नॅशनल लेवलवर? आता सध्या तरी काही नाही, आपण जॉब मंजुरीला टाकू जसं मॅडमनी सांगितलं. मग तोपर्यंत हे खड्डे पडलेत मग त्याचे आता सध्या आपण तेच मी आता साहेबांशी पण बोलले, मॅडमला पण बोलले, मी एक एस्टिमेट पाठवलंय खड्ड्यांसाठीचं फक्त. तो एक मला मंजूर करून घ्यायचं आहे अर्जंटली. तो आम्ही 2-4 दिवसातच मंजूर करून घेतो मॅडम. आणि ते म्हणजे मागच्या वेळेस ज्या प्रकारे ते कार्पेटचे लेअर टाकण्यात आले होते त्याचे पैसे नाही आहेत दिलेले. नाही एक ती शंका माझ्या मनात अशी आली की इस्टिमेट आपण बनवणार, परंतु कॉन्ट्रॅक्टर जेव्हा ते लेअर टाकण्यासाठी येईल तेव्हा त्या ठिकाणाची परिस्थिती बघून प्रॉपर लेअर येऊ द्या त्याच्यावर. स्ट्रेंथनिंगचा जॉब आता नाही मिळणार आपल्याला, कारण जर आता 4 लेन करायचं आणि सगळं प्रपोजल करायचं म्हणताय तर सध्या तर फक्त खड्डे पॅचवर्कच आपण त्याचंच मंजूर होणार सध्या. तेवढं सध्या अर्जंटली आपण तेवढं करून घेऊ. कार्पेटचा लेअरचा आपण अंदाजपत्रक नाही तयार करू नाही, मग आता मोठं अंदाजपत्रक झालं तर मग परत त्याला DLP येते. 2 वर्ष काही करता नाही येणार, 3 वर्ष काही करता येणार नाही. म्हणजे एक्झिस्टिंग वर जर स्ट्रेंथनिंगचा जॉब घेतला तर मग त्याला 3 वर्षाची DLP असते. 3 वर्ष मला दुसरा जॉब नाही घेता येणार. म्हणजे जसं साहेबांनी सांगितलं की आपण 4 लेनसाठीच आपण सगळा प्रयत्न करू, भूसंपादन किंवा जे काही असेल ते करू. जर ROW अवेलेबल असेल तर भूसंपादन नाही, पण अतिक्रमण काढून घेऊ. मग त्या प्रोसेसला पण वेळ लागतो. मग आपण म्हणत असेल तर आपण स्ट्रेंथनिंगचा जॉब देऊ 3 वर्षासाठी. त्याच्यात एक काम करा, अंदाजपत्रक तयार करताना थोडंसं मॅडम अंदाजपत्रक तयार करताना थोडं चांगलं करा. त्या ठेकेदाराला विश्वासात घेऊन, आता तुम्ही पॅच म्हणताय तिथे पॅचचा विषय पूर्ण रस्ता उकडलेला आहे, तर ते वरती पूर्ण कार्पेटचा लेअर देईल असा एखादा चांगलं काम करणारा ठेकेदार जो समाजहिताचं काम करू शकतो अशा एखाद्या ठेकेदाराला कार्पेटचा लेअर दिला ना, मग आपल्याला त्याच्यावर 2 वर्ष काम नाही करायचं. नियमाप्रमाणे कामांमध्ये सगळ्यांचं सहकार्य लागेल. सगळ्यांचं सहकार्य, विशेष अधिकारी नेमा आणि हे वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणून करून घ्या. कारण गंमत अशी आहे की नाही आणि तुम्हाला याला काही पर्याय पण काढता येणार. हा एक भाग राहिला. आपला पर्याय दुसरा की तो आपल्याला बायपास करायचा आहे. त्याचा पण आता तुम्ही जे 3 प्रपोजल दिले त्याच्यातला एक DPR काढण्यात करा. इथल्या सगळ्या नागरिकांशी एक प्राथमिक स्वरूपात बैठक घ्या आणि त्या लोकांना आयडिया द्या की आम्ही A, B, C, D प्रकारचे आम्ही तुम्हाला सूचना सुचवू इच्छितो की बायपास, आणि त्यात चांगल्यात चांगला कोणता असेल. कारण मी जो 3 अलाइनमेंट एक पार देवळ्यापासून सुरू केला. म्हटलं मग सटाण्याच्या लोकांनी काय करायचं, देवळ्यापासून सुरू केला तर गावाचा विकासच बंद होतो. सगळं असं पाठवलं होतं तसं सगळं तसं नाही. इथून 2 किलोमीटर 4 किलोमीटर पुढे गाव 25 वर्षाची वाढ लक्षात घेऊन 5 किलोमीटरपर्यंत जाऊ द्या. इकडे 5 किलोमीटरवर जाऊ द्या, तिकडे 5 किलोमीटर जाऊ द्या. 25 आणि 20 किलोमीटरवर तुम्ही रस्ता नेला तर त्या गावात कोणी येणारच नाही. त्यांचे सगळे धंदे बसून जातात.